उडदाचे लसूण मिरची फ्लेवरचे खुसखुशीत पापड तयार करण्यासाठी 1 किलो उडीद डाळ घ्या। ती स्वच्छ निवडून गिरणीमध्ये याचं अगदी बारीक असं पीठ दळून घ्या। त्यानंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी लसूण घ्या। मिक्सर जारमध्ये पाणी न घालताच त्याची चांगली अशी भरड तयार करून घ्या। पीठ मळण्यापूर्वी चाळणीने ते चांगले गाळून घ्या। इथं तुम्ही रेडीमेड पीठ सुद्धा वापरू शकता। आता 1 किलो पिठासाठी 100 ग्रॅम रामबंधूचा रेडीमेड पापड मसाला घेतला। तो या सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पिठीसाठी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आणि वाटून घेतलेली लसूण मिरची या पिठामध्ये घालून अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये थोडं पाणी घालत त्याचं चांगलं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावायचं आणि मुरण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 तास असं झाकून ठेवून द्यायचं। 2 तास मुरल्यानंतर हे पीठ आपल्याला थोडं करून ठेचून घ्यायचं आहे। तर इथं मी पाटावर वंटा घेतलाय आणि यावर थोडं पीठ ठेचून घेणार आहे, म्हणजे आपले पापड चांगले खुसखुशीत तयार होतील। सविस्तर माहितीसाठी चॅनलला अवश्य भेट द्या। आता पीठ ठेचून झाल्यानंतर आपल्याला याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या। तर पहा, दोऱ्याच्या मदतीने या सगळ्या पिठाच्या मी अशा प्रकारे एकसारख्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। पापड लाटण्यासाठी पोळपाट लाटणं घेतलं आणि लाटीला पिठी लावून घेतली आणि त्याचा चांगला पातळ असा लाटून पापड तयार केला। अशा प्रकारे सगळ्या पिठाचे पापड तयार करून घेतले आणि अगोदर सावलीमध्ये एकसारखे वाळवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा वेळ म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटे उन्हामध्ये ते चांगले सुकवून घेतले, म्हणजे ते वर्षभर टिकतात। अशा प्रकारे लसूण मिरची फ्लेवरचे आपले उडदाचे पापड इथं तयार झालेले आहेत। हे तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकता आणि तळून सुद्धा खाऊ शकता। तळल्यानंतर ते अगदी खुसखुशीत असे लसूण मिरची फ्लेवरचे उडदाचे पापड आपले तयार होतात। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।